जो विनय एकदम स्ट्रगलर होता, आपण आपल्याला समजतो ना, मैं क्या हूँ यार, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. आणि त्याला काय केलं प्रेझेंट, मुंबईचे अभिनय प्रशिक्षक. मैंने वाइफ को बोला कि यार यहाँ रह के कोई फ़ायदा नहीं, हम अंधेरी शिफ्ट होते हैं. फिर अंधेरी में अगेन स्ट्रगलर परिवारों का गढ़, म्हाड़ा. म्हाड़ा के जो रूम्स होते हैं, वहाँ पर एक 12-15 हज़ार का कमरा लिया, वाइफ को भी लेकर आया, बच्चों को भी लेकर आया. एंड अब अगेन चैलेंज था कि अब यहाँ पर एक्टिंग कोचिंग शुरू करें. हो, और मैं हमेशा ये बिलीव करती हूँ ना, तुम एक फर्स्ट स्टेप लोगे तो बहुत दरवाजे अपने आप खुल जाते और हैं. वैसा ही हुआ. हाँ सर, फीस 25 हज़ार दे सकता हूँ. आप संडे टू संडे आते हैं, मुझे 6 महीने ट्रेन कीजिए और हफ्ते का एक क्लास दीजिए. मैंने बोला अरे वाह, ये तो अच्छी बात है, क्योंकि वैसे भी हम तू तर तसंही फुकटात तू फ्री में वैसे भी देणंही वाला था, है गाईड ना, तू आपण देता करतच ही असतो. है. Oh my God, this is exactly what the viewers also need to hear. You just don't know. And हे बघ, ये आया है सामने से आपको. आणि तिथून मग मला कळलं की यार विनय, तू साला 29-30 वर्ष लागले रे तुला पोहोचायला इकडे. अँड तू का लोकांना मदत करत नाही. कितीतरी मुलं मुली असे असतील की ज्यांना त्यांचं पॅशन कळत नाही, ज्यांना हे कळत नाही की मी काय केलं पाहिजे. कसं चालू वाय करू, डोंट कुठे यू करू. हेल्प देम. वाव. आणि मग तिथून सुरुवात झालं कि चलो एक्टिंग ट्रेनिंग में हम अभी शुरुआत करते हैं और साथ साथ एक्टिंग का देखा जाएगा, क्योंकि मेरी वाइफ मेरे बच्चे वो सफ़र क्यों कर. की पहिले मी माझा फायनान्शियल बेस स्ट्रॉंग करू हाँ. किंवा स्टेबल करू, आणि मग आपण बघू माझं पॅशन, माझं हां, काय, की विल सी. आपलं काय. आणि ट्रेनिंग मला आवडतंच. म्हणजे असं नाही की फक्त पैसे कमवण्यासाठी. इट इज माझं कमिंग नॉलेज फ्रॉम यू विद इन ऑल्सो ना, कारण की विदिन. तू होताच, म्हणजे तुला कोचिंग टीचिंग, आणि तू असंच तू जेव्हा स्टार्ट केलं, हे बघ, तो फर्स्ट स्टेप, यू बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन, हां, राईट. 100%. सो तुझा जो फर्स्ट स्टेप, तुला ऑब्वियसली माहिती होतं कसं, पण तुला पण नाही माहिती होतं कसं करायचं, करना कैसे है, जो अच्छा लगता है उसके साथ ही कैसे मैं फायनान्शियल भी अपना प्रॉब्लम सॉल्व करूँ. बट यू टूक दॅट फर्स्ट स्टेप ऑफ जस्ट टीचिंग. हे तर तू काही विचार करून नाही केलं होतं नहीं, ना या नहीं. 2 मुलांना, तो ऐसे ही तुमने स्टार्ट किया. फ्लो में शुरू हो गया. और देखो, और मैं हमेशा ये बिलीव करती हूँ ना, तुम एक फर्स्ट स्टेप लोगे तो बहुत दरवाजे अपने आप खुल जाते और हैं. वैसा ही हुआ. वो 2-4 स्टूडेंट को सिखाया और उसके बाद औरंगाबाद में एक जन, क्या नाम याद नहीं आ रहा है मुझे, बट एक संस्था है. हाँ. उन्होंने बोला कि एक्टिंग वर्कशॉप लो. और मैंने वर्कशॉप ले लिया. तकरीबन 100 स्टूडेंट आए उसमें. कैसे आए 100 स्टूडेंट पहली ही वर्कशॉप में. कारण बॅक देन हे बघा, कुछ नाही आहे ना, सोशल मीडिया अँड हाँ. मेटा ऍड्स आणि इंस्टाग्राम कॉन्टेंट, 100 मुलं तू कसे कसे आलेत. हाँ, वो जो संस्था थी ना, उनका नाम नाही याद आ रहा है. त्यांनी काय केलं की त्यांनी न्यूजपेपरमध्ये त्यांनी ती न्यूज टाकली की मुंबईचे अभिनय प्रशिक्षक विनय शाक्य यांची अभिनय कार्यशाळा आपल्या औरंगाबादमध्ये आजचं संभाजीनगरमध्ये होत आहे. आणि लोक म्हणजे पॅशनेट होते की ॲक्टिंगसाठी बरोबर. कोण काय करत नाही. आणि मुंबईचं नाव, मग ते एक प्रशिक्षक विशिक्षक, ते सगळं ती आयडेंटिटी. मग गेलो, मग ते जे स्टुडंट्स आले ना, आणि आम्ही भरलेलो होतो ना ऑलरेडी. म्हणजे राईट. आम्ही तुझं. शिकून आलो होतो. आम्ही ऑलरेडी शिकून आलो होतो, स्ट्रगल पाहिलं होतं. राईट. आणि ट्रेनर आतमध्ये होताच. राईट. ते वर्कशॉप इतकं छान झालं. त्यांना वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिकल गेम्स, ते सगळे आम्ही केले. आणि व्हेरी दुसऱ्या नाईस. दिवशी ते वर्कशॉप झाल्यावर सगळे स्टुडंट खुश, क्रेझी, की सर हमको भी जॉइन करना है, साइन अप हमको भी करायला. जॉइन करना है, तुमचा वर्कशॉप सांगा, तुमचा कोर्स सांगा. आणि पुढच्या नेक्स्ट डे लोकमत न्यूजपेपरमध्ये पूर्ण पानभर न्यूज, विनय शाक्य यांनी दिले अभिनयाचे धडे. आज जो विनय एकदम स्ट्रगलर होता, आपण आपल्याला समजतो ना, मैं क्या हूँ यार, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. आणि त्याला काय केलं प्रेझेंट, मुंबईचे अभिनय प्रशिक्षक तू हे विनय शाक्य. कटिंग ठेवलीयस की नाही, आय का आय अख्खा पेपर ठेवलायस की नाही, तू का नाही आणलायस, मी इथे आता हे दाखवलं असतं. दॅट इज सो अमेझिंग अँड इट इज आणि सो होलसम पण. त्यांनी ती जी फिलिंग दिली ना मला, मी आहे. एक्झॅक्टली. आता नाही का असं आपण, एक असं मी पण झाले, हो, माझ्याबद्दल असं मी हा, वाचेल. तो मी आहे काहीतरी. आय लव्ह आणि इट. तिथून मग तिथून औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आपलं ते सुरू झालं. 2 स्टुडंटपासून 4 आले, 4 पासून 5, 5 पासून 10. आणि मग थोडी स्टेबिलिटी आली कि चलो अभी घर चलाने के लिए पैसे है, अपने पैशन में काम कर रहे हैं और ठीक ठाक लाइफ हम जी रहे हैं. और वो सब चलने लगा, चलने लगा, चलने लगा. स्टुडंट आले. आणि मग असं आलं की विनय बाळा,
तू कशाला गेला होता रे मुंबईला? हां, ते एक एकदम सडन असं घंटी वाजली, की माझं विजन काय होतं, व्हॉट वाज माय पर्पज, मैं गया क्यों था पहले? काय होतं बाबा तुझं? आणि तू इकडे गुरु बनून बसला. आणि मला गुरु-बिरू बनण्याची इच्छा नाहीये, की मला मी मेंटर आहे, गुरु आहे वगैरे. मग परत तो त्रास द्यायला लागला. म्हणजे ते एक तुला स्टोरी सांगतो, तशी अवस्था झाली. एक म्हातारी होती, हां. तिची एक मैत्रीण होती तुझ्यासारखी आणि ती म्हातारी माझ्यासारखी का म्हणाला मला माहिती नाहीये आता नाही, हे. नाही म्हणजे मला पहिला आता त्याच्यात स्टोरी तू कंप्लीट कर मग मी बघते. त्यात तुझं काही घेणं-देणं नाही. अच्छा, पण माझ्यासारखी मैत्रीण होती. फक्त एक ओके. सपोर्टिंग कॅरेक्टर. आणि ती ती बोलली, की "अगं बाई, माझं ना पोट खूप दुखतं गं, असं वाटतं काहीतरी हलतंय पोटामध्ये." हां. मग ती म्हणते, "हो." मग असं 2-4 वेळा झालं. मग ती म्हणे, "बाई, पोटात साप-बीप तर नाही गेला?" मग ती ती म्हातारी म्हणे, की "साप गेला?" "हो, मग तसंच हलतंय ना, काहीतरी झालं असेल." मग ती म्हणे, की "माहीत नाही बाई, पण असंच करत-करत 6 महिन्यामध्ये तिची तब्येत खराब झाली म्हातारीची." मग घरवाले बोलले, "चला डॉक्टरकडे घेऊन जाऊ." डॉक्टर 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 बोलले, "आई, असं काही नसतं. हे ना तुमचा वहम आहे. म्हणजे सायकोलॉजिकल. सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे, असं काही नाही आहे. तुम्ही चिंता नका करू." मग 4-5 डॉक्टरांना दाखवल्यावर ती बोलली, "नाही, नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहेच." आणि मग ते म्हटले, "काय करायचं आता? तब्येत अजून खराब झाली." परिवारवाले. मग एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गेले. ती चांगली डॉक्टर तू. हां. म्हणजे अच्छा. आहे थोडा रोल म्हणजे हां, माझा. हां. ती चांगली डॉक्टर तू. आणि चांगली डॉक्टर म्हणाला म्हणून चांगलं आहे. म्हणून वी आर कंटिन्यूइंग द स्टोरी. ती बोलली, "आजी बरोबर आहे. हे सगळे वेडे आहेत. तुमच्या पोटात खरंच साप आहे आणि ते मला कळलंय चेकअपमध्ये. एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. ते ऑपरेशन झालं, की त्याला आपण बाहेर काढू." म्हणे, "हां बाई, तूच हुशार आहे गं बाई. तुलाच कळलं." मग ती डॉक्टर काय करते, तिला बेशुद्ध करून एक छोटंसं कट मारते. हं, मग ते टाके मारतात हं, आणि एक मेलेला साप आणून काचेमध्ये ठेवतात. हं. आणि मग तिला सांगतात, "बघा, किती हा मोठा होतो साप तुमच्या होता." पोटात. हां. बाई, खरंच होता गं. तू खूप वाचवलं आणि मला. झाली ठीक. आणि ती ठीक झाली. ठीक झाल्यावर पुढच्या 6 महिन्यात परत ती दुसरी बाई भेटली, मैत्रीण. हां. ती म्हणे, "किती छान झाली तब्येत आता. काहीच अडचण नाही." म्हणे, "हो ना बाई, ती सगळी ती डॉक्टर भेटली ना, जुईली, तिने सगळं केलं." म्हणे, "बाई, मग तो जर साप होता, तर त्याने पिल्ले पण तर दिले असतील ना?" ही स्टोरी ठीक आहे. आता मला बोल, म्हणजे बोल. तेच. म्हणजे यू आर राइट. की एक गोष्ट जी असते, ती गोष्ट सायकॉलॉजिकली आपल्या डोक्यात कशी बसते, आपण आणि कसं इम्प्लांट करता कसं येतं. इम्प्लांट करतो किंवा त्याला कसं काढतो, इट्स ऑल आणि मग परत ती कशी येऊ शकते इन व्हेरिएशन्स, है ना? लाईफ इज ऑल अबाउट दॅट. की व्हेरी, व्हेरी ब्रिलियंट की स्टोरी. की मी जे माइंडसेट ठरवलं, मी ऑलवेज स्ट्रगलिंग फेजमध्ये स्वतःला ठेवलं. पर्स्पेक्टिव्ह तुझा नेहमी तेच आणि तू स्वतःला जसा बघत होता. राईट फ्रॉम कॉलेज डेज मी तुला सांगितलं, राइट. की स्कूल कॉलेजपासून कसं मी संघर्ष, 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 स्ट्रगल, प्रॉब्लेम, स्ट्रगल. प्रॉब्लेम आणि त्या थॉटला मी मोठं पण करत गेलो. कारण आपणच ते यूनिवर्समध्ये हम ही डाल रहे हैं खुद का भी विजन, खुद का भी हम कैसे देख रहे हैं, खुद के भी प्रॉब्लम्स, खुद का नेगेटिव, खुद का वीकनेस, हम यही प्रोजेक्ट भी करते हैं. युनिव्हर्स को दे रहे. ते मी पहिल्यांदा बदललं. मी स्टोरी का सांगितली तुला, की तो जो व्यायाम होता ना, तुझ्यासारखी डॉक्टर जुईली भेटली आणि तिने सांगितलं, "विनय, ॲक्टिंग करायला आवडते ना, मग तू या स्टुडंटला तयार कर आणि यांना तयार करून तुला मुंबईला जायचं आहे ना, तर मुंबईला जायचं तर तू असं काहीतरी कर, की यांना पण मुंबईला तू लॉन्च करू शकशील." आणि मग तिथं एक आयडिया आली, की आपण एक शॉर्ट फिल्म बनवू, जी फिल्म फेस्टिवलसाठी बनवू. Amazing. आणि मग आम्ही आमच्याच ग्रुपचे एक मेंबर होते, संजय म्हणून. त्यांनी फिल्म प्रोड्यूस केली, की चला काय पैसा लागतो मी देतो. आणि हे आणि तू स्टील युअर इन औरंगाबाद. तुझं औरंगाबादमध्येच. हे ऍक्टिंग कोचिंग चालू आहे आणि नाव युअर स्टार्टिंग टुवर्ड्स द शॉर्ट फिल्म. मी म्हटलं, "यार मुंबईला जाता येत नाही वापस, पण आपण मुंबईत इथूनच मुंबईला कसं पोहोचू शकतो, मुलांना कसं पोहोचवू शकतो." आणि मग एक शॉर्ट फिल्म लिहिली. ती शॉर्ट फिल्म होती, की जे छोट्या गावामधली, खेड्यातली जी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये पण टॅलेंट आहे. मग ड्रामा टीचर प्रत्येक स्कूलमध्ये का नाही आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. स्पोर्ट्स टीचर आहे, बाकीचे टीचर आहेत, त्याच्यावरती शॉर्ट फिल्म होती. मग ती शॉर्ट फिल्मसाठी आम्ही मेहनत घेतली. औरंगाबादचे जे स्टुडंट्स होते, आमचे काही वर्कशॉपमधून आलेले, काही रेग्युलर शिकणारे, त्यांना घेतलं. म्हणजे तेच म्हणलं तुझं कास्ट अँड क्रू आणि द बेस्ट पार्ट इज की तू शिकवलंय ह्यांना, सो यू आर ऑल्सो गेटिंग दॅट विजन ॲज अ रायटर और अ डिरेक्टर और जस्ट मेकिंग दिस मूवी. आणि तोपर्यंत ॲक्टिंग क्लासचं नाव आम्ही फायनल केलेलं होतं, म्हणजे लेट्स ॲक्ट नावाने. ते अच्छा. ते ऑलरेडी होतं, ते झालं होतं. सांगायचं विसरलो मी. हा. म्हणजे ॲक्टिंग ट्रेनिंग सुरू झाली, मग त्याला नाव काय द्यायचं? मग देवरूप शर्मा नावाचा माझा फ्रेंड आहे मुंबईचा. त्याने सांगितलं, "विनय, लेट्स ॲक्ट अच्छा है, दे दे."
वेरी टू द पॉइंट, सिंपल, गिविंग द इम्प्रेशन जो है वो है, एक्टिंग करो, यू नो. ते ते नाव होतं आणि मग ती शॉर्ट फिल्म आम्ही बनवली औरंगाबादला एका खेड्यामध्ये. काय नाव? ढाण्या नाव आहे त्या शॉर्ट ठाण्या. ढाण्या नावाची शॉर्ट फिल्म ती बनवली आणि 4-5 महिन्याची प्रोसेस लागली. पण फिल्म खूप सुंदर बनली. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला पाठवलं. प्राइजेस मिळाले. लोकांना सब्जेक्ट आवडला. खूप लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं आणि आम्हाला पण इंटरव्ह्यू घेतले आमचे. झीवरती शॉर्ट फिल्म दाखवल्या गेली. मग असं वाटलं की हां, इंडस्ट्री में हम कुछ कर रहे हैं. एक चांगली आपली मार्क एक हां, बनतोय. एक चांगली सुरुवात झाली. बीइंग क्रिएटर कारण करेक्ट. क्रिएटरचा फ्लो होता ना. करेक्ट. तुझा क्रिएटरचा जो हां. माइंड आहे, इट रिअली ट्रान्सलेटेड थ्रू द शॉर्ट फिल्म. सेल्फ इमेज ज्यांची आहे, ज्यांना वाटतं की मैं खुद क्रिएट कर सकता हूँ, ते दुसऱ्याकडे कधीच काम नाही करू शकत. आणि डिपेंडेंट नाही. मेन आय थिंक हे खूप चांगला मेसेज तू देतोयस व्ह्युअर्सला पण, की कधी पण कोणी दुसऱ्यावर डिपेंडेंट राहायची गरज नाहीये. व्हेन यू आर अ क्रिएटर, यू क्रिएट आणि यू विल फाइंड द राईट पीपल इन द राईट माइंडसेट. पण तुम्हाला पहिले ते ते जे जे पर्स्पेक्टिव्ह आणि तू चेंज करायचं बोलला ना, कारण हे आलं आणि बघ यू हॅड ऑल ऑफ हां, दिस मी हॅपन. मी काय केलं, मी ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये आलो ना, ते म्हटलं, "तू काय रडत बसतो रे नेहमी? की ये नहीं, वो नहीं, पैसा नहीं, पैसा नहीं. तो अब तू ये कर, मैनिफेस्ट कर की मेरे पास सब कुछ है. मैं एक्टिंग कोचिंग से ही मैं मेरे सपने पूरे कर सकता हूँ आणि जे लोकं पोहोचू शकत नाही, तुझ्यासारखे जे वेडे कन्फ्यूज असतात लहानपणी, तू थँक यू व्हेरी मच. नाही मी हे सांगायला पाहिजे होतं का? बट गुड, गुड. हां, कारण आहेत, खूप वेडे आहेत हे तू असे. बाबा म्हणजे तू म्हणजे मी स्वतःला बोललो, की विनय तुझ्यासारखे जे वेडे, कन्फ्यूज लोकं असतात ना, त्यांना तू गाईड मी कर, पर्सनली पण घेतलं कारण मी पण आहे ती की वेडी. हां, की यार तू किती छोट्याशा गोष्टीसाठी तुला इतके वर्ष लागले. आणि मग ती शॉर्ट फिल्म आली. शॉर्ट फिल्म आल्यानंतर मग मी विचार केला, की आता औरंगाबाद, आजचं संभाजीनगर, आणि तिथून ही मुंबईला शॉर्ट फिल्म तू मराठी, हिंदी? मराठी. मराठी. मराठी शॉर्ट फिल्म बनवली आणि त्या शॉर्ट फिल्मनंतर जो आमचा वर्कशॉपचा स्टुडंट होता, प्रतीक म्हणून, त्याला त्याने इतकं सुंदर काम केलं त्या शॉर्ट फिल्ममध्ये. मी ॲक्टिंग पण केली, रायटिंग पण, डिरेक्शन पण. रवी धनवे म्हणून माझ्यासोबत होता डिरेक्टर. शिलवंत म्हणून होता जो त्याच्यामध्ये होता डिरेक्शनमध्ये आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर होता. आणि ती शॉर्ट फिल्म यूट्यूबवर आल्यानंतर मुंबईचा एक डिरेक्टर आहे विशाल देवरुखकर, त्यांनी ती पाहिली आणि त्यांनी पाहिल्यावर मला फोन केला की विनय ते तुमची शॉर्ट फिल्म पाहिली आणि तो जो मुलगा आहे ना त्याच्यामधला लीड, तो मला हवा आहे. मी एक सिनेमा बनवतोय. दिस इज सच अ ब्युटिफुल स्टोरी. आय एम ग्लॅड तू हे सांगितलं. कारण की जे आर्टिस्ट आहेत आता आणि जे इथे सगळे, कारण की हे म्हणजे यू जस्ट हॅव टू गिव्ह इट अ चान्स, बट यू हॅव टू गिव्ह. हे इम्पॉर्टंट आहे का? आणि मी आता थोडं डायव्हर्ट कर, की टू ऑल्सो डू द राईट प्रोजेक्ट. म्हणजे आता जसं, आणि आता ॲज अ कोच तुला पण माहिती असेल की असं नाही की तुम्ही म्हणजे करा, काही पण करा आणि काहीच करा. आता तुझ्या मूवीचे जे रिक्वायरमेंट्स होते, इज इट की जो प्रतीक होता तो बरोबर फिट झाला ह्या कॉन्सेप्टमध्ये? 100% फिट होता. इनफॅक्ट त्याच्या आईवडिलांना मी कन्व्हिन्स केलं, की ते म्हटले, "सर," आता त्याचा वर्कशॉप झाला. वर्कशॉप झाल्यानंतर मी म्हटलं, "तुमचाच मुलगा हवा आहे मला." आणि ती शॉर्ट फिल्म पण आम्ही अशी बनवली ना, की त्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण रिॲलिटीमध्ये त्याला ती फिल्म मिळाली. त्याने 100-200 मुलांमध्ये ऑडिशन दिलं मुंबईला येऊन. ती फिल्म मिळाली आणि शूटिंग झालं आणि बॉईज नंतर त्या सैराटनंतर जी फिल्म खूप चालली, ती होती बॉईज, ओके. मराठी फिल्म. ओके. आणि त्या बॉईजमध्ये जे 2-3 मेन कॅरेक्टर होते त्यातला तो एक होता. तर आपल्या शहरात बसून औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये बसलेला मुलगा, माझ्यासारखा एक व्यक्ती परेशान आत्मा तिथे येतो. तो एक ॲक्टिंग ट्रेनिंग सुरू करतो. तो सुरू केल्यानंतर तिथल्या काही कलाकारांना एकत्र घेतो आणि तिथून एका प्रोजेक्टच्या थ्रू एक मुलगा लॉन्च होतो आणि त्याने बरेच सिनेमे केले नंतर आणि आज खूप चांगल्या पद्धतीने तो इंडस्ट्रीमध्ये काम करतो. ब्युटिफुल, ब्युटिफुल. व्हेरी इन्स्पायरिंग. आणि थँक यू फॉर शेअरिंग. आय थिंक हे खूप लोकांना युजफुल राहणार आहे. मग तिथून तू मुंबईला कसा आला तर मला ते सांग परत. बरोबर. ते झाल्यावर मग मला जे क्रिएशन आहे, तीच शॉर्ट फिल्म आम्ही YouTubeवर टाकली. तिथून राइट. मला कळलं YouTube. अच्छा, सो दैट वहाँ से यूट्यूब जर्नी स्टार्ट हुआ है। और मुझे बोलो क्या साल था ये? एसेंशियली कितने साल पहले की बात है? तरी पण मला वाटतं 8 ते 9 वर्ष झाली असतील. बिकॉज यूट्यूब नाउ एंड यूट्यूब देन, त्यावेळेस हां, तब इतना नहीं था कुछ ना, राइट? यूट्यूब का क्रेज़ तब इतना नहीं था बट जो मेरा को-डायरेक्टर था उसने बोला यूट्यूब पे डालेंगे, तो तब पता चला यूट्यूब और शॉर्ट फिल्म आ गई, सारी चीज़ें बन गई, तो अब सोचा कि अब और प्रोजेक्ट बनाए जाए। अब लाइफ ट्रैक पे थी, पैसे भी कमा रहे थे, सारी चीज़ें सही थी। दिक्कत एक थी कि फैमिली को मुंबई में शिफ्ट करना, कैसे करें? क्योंकि अब
मुंबई जाके वापस औरंगाबाद रहने के लिए, संभाजीनगर में रहने के लिए नहीं आए. अब परिवार भी मुंबई में ही चाहिए. तो वही सब चॅलेंजेस तो चली रहे ते. मग त्यानंतर तिथलं जे इन्स्टिट्यूट होतं माझं ते मी बंद केलं आणि मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईला शिफ्ट झालो. डिड यू स्टार्ट फ्रेश इन अ वे, हां. म्हणजे की सगळं रॅप अप करून परत तोच सीन. पण मग इन्स्टिट्यूट तुम्ही बंद केलं, तुम्ही चालवत नाही तर फायनान्शियल प्रॉब्लेम परत परत चालू येईलच. ते नाटक सुरूच. हम्म. मग वाशीला आधी आम्ही रूम घेतली एका मित्राच्या थ्रू. मग तिथून मी अंधेरी येणं जाणं करायचो. ॲक्टिवा होती माझ्याकडं. मग ते तू वाशीवरून अंधेरी ऍक्टिवा पे. ऑडिशन बिडिशनला. आणि मग म्हटले यार ऐसा करते करते साला कभी एक्टिवा स्लिप हो गई तो ऊपर चले जाएंगे. हाँ विनय कुछ एग्जैक्टली. मेरे दिमाग में वैसे मैं बोलूंगी नहीं, वो खुद बोला तो ठीक है. कब बंद किया इसने? विनय कुछ कर, ये क्या है एक्टिवा एक्टिवा. हाँ. फिर मैंने वाइफ को बोला कि यार यहाँ रह के कोई फ़ायदा नहीं, हम अंधेरी शिफ्ट होते हैं. फिर अंधेरी में अगेन स्ट्रगलर परिवारों का गढ़ म्हाड़ा. म्हाड़ा के जो रूम्स होते हैं वहाँ पर एक 12-15 हज़ार का कमरा लिया, वाइफ को भी लेकर आया, बच्चों को भी लेकर आया. एंड अब अगेन चैलेंज था कि अब यहाँ पर एक्टिंग कोचिंग शुरू करनी, चल क्योंकि एक्टिंग का तो इनकम सोर्स था ही नहीं बरोबर. और मैं चाहता भी स्टेबल नहीं था. पण नाहीये आणि माहिती स्टेबल पण नाही, पण आहेच नाही अभी तो तुम्हारे पास था ही नाही कुछ. स्टेबल नाही आहे, काही सेटल नाही आहे, काय नाही आहे. आणि मग तिथून परत ती जर्नी सुरू झाली की फ्री वर्कशॉप्स फेसबुकवर टाकायचं किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टाकायचं. म्हणजे स्ट्रगलर्स आहेत ते यायचे आणि म्हाडाच्याच घरात बसून, मतलब बोलते हैं ना कि शेर को कहीं पे भी छोड़ दो राजा ही रहेगा. तो म्हाडा का घर, मैं खुद, मेरे चेहरे पर 12 बजे हुए, मैं खुद परेशान आत्मा. लेकिन वहाँ पे ट्रेनिंग के दौरान मैं इतने अच्छे से वो ट्रेनिंग कंडक्ट करता पॉझिटिव्ह. था राईट. स्टूडेंट्स के साथ, जो एस्पायरिंग एक्टर्स हैं उनके साथ. तो अगेन वो चीज़ें डेवलप होने लगी. एक स्टूडेंट के बाद दो, दो के बाद तीन, तीन के बाद चार, बट बढ़ नहीं रहे थे. फिर एक दिन मैंने सोचा यार अब क्या करें. तो मेरे दिमाग में आया कि एक कोच देखा मैंने यूट्यूब पर कि जो बिजनेस कोचिंग देता है, और तकरीबन 100 लोग उसके आसपास खड़े थे और सब बोल रहे थे कि हम कोई महाराष्ट्र से है, कोई जम्मू कश्मीर से है, कोई झारखंड से है, कोई राजस्थान से, और वो उनके पास आए बिजनेस कोचिंग के लिए और पे किया 1 लाख रुपए उस उस बंदे बंदे को जो ये कर जो रहा है. वीडियो हाँ देख रहा राइट था मैं. राइट. मैंने सोचा यार ये आए कहाँ से लोग, अपना शैतानी दिमाग. हाँ क्योंकि कि है, दिख तो रहे लेकिन आए क्योंकि कहाँ से. बिजनेस हाँ. कोचिंग बिजनेस डेवलप करना है तो ये लोग आए कहाँ से. तो मैंने उसका पूरा चैनल देखा शुरुआत से अंत तक. तो मुझे पता चला कि इसने पहले वैल्यू दिया. इसने क्या किया, लोगों को फ्री गाइडलाइंस पहले दिए, सेशंस दिए, फ्री गाइडलाइंस यूट्यूब दिए पर वीडियो बनाए. ऑनलाइन. हाँ, यूट्यूब पर वीडियो बनाए कि ये कैसे करे, वो कैसे करे, और वो लोग देख देख कर वो उसके फैन फॉलोअर बने और उसके बाद उन्होंने ज्वाइन. एंड देन दे स्टार्टेड पेइंग इवेंचुअली. तो या मैंने सोचा कि यार हाँ, तो विनय एक्टिंग में इतना कुछ रखा नहीं, मोटिवेशनल शुरू करते हैं. मन में आ गया. वेरी. और इट लिटरली इट जस्ट टेक दैट आइडिया ना टू प्लांट इन यू. अमेजिंग. क्योंकि जब तुम कंफ्यूज हो, जब लाइफ में कुछ सही नहीं चल रहा है, तब तुम्हें लगता है कि इजीएस्ट वे कौन सा है. तो बहुत सही बोले हो. मैंने चैनल बनाया. हाँ. चैनल बना के मैंने 1-2 वीडियो मोटिवेशनल बनाए और पोस्ट कर दिया. और अपलोड कर दिए. हाँ. वो कुछ चले नहीं. वो बराबर ही है कि तुमको होप्स था. वो मेरा जो ये था, मेरी जो मास्टरी थी कोचिंग की, जो सब्जेक्ट मास्टरी थी वो एक्टिंग की थी. करेक्ट. और तुमने भी एकदम ही नया मोटिवेशन चुना है. तो वो 2-3 वीडियो वर्क नहीं किए और फिर मैंने सोचा नहीं, एक्टिंग का हम लोग करते हैं. बट मज़ेदार बात ये है कि जिस माड़ा के घर में मैं रहता था, तो वहाँ पर जैसे अभी इतना प्यारा सेटअप आपके स्टूडियो में है, सारी चीज़ें हैं. मैंने नहीं बोला है इनको मार्केटिंग करने के लिए, जस्ट बोल रही हूँ मैं. ऐसे ही ये खुद बोल रहे हैं. क्योंकि आप आगे की जो बात मैं बताऊंगा ना वो उससे कनेक्ट करेगी. क्योंकि ती कोठी असते बघ, का आपण धान्य ठेवतो, कहा. तशी एक कोठी होती. हाँ. आणि त्याच्यावर ओप्पोचा फोन होता. तो फोन ठेवायचा हाँ. आणि घरामध्ये कर्टन लावलेला होता, नॉर्मल कर्टन. राइट. आणि त्याच्यासमोर उभं राहून जे काही आपली स्पीच आहे हाँ. ती बोलायची. बरं, मला फिल्म मेकिंग माहीत होती बरोबर. सगळी, तुला पण माझा प्रॉब्लेम काय होता की मी फ्री देतोय, मी नॉलेज फ्री देतोय, मग व्हिडिओवर मी खर्च का करू. नहीं, वेरी वेरी प्रॅक्टिकल. त्यावेळेस वेरी प्रॅक्टिकल. म्हटलं जिनको आना है आएंगे मेरे नॉर्मल व्हिडिओ से भी. कारण की कॉन्टेंटशी मतलब आहे ना तेव्हा. Content. तेव्हा हे मतलब नाहीये तुमचं एस्थेटिक आणि तुमचं बॅकग्राऊंड. तुमचं तू काय तुझ्या तोंडातून निघतंय जे लोकांना व्हॅल्युएबल आहे. मग ते उभं राहायचं रात्री 10-10, 10:30ला आणि तो ओप्पो फोन, ती कोठी, त्याला सपोर्टिंग काहीतरी ठेवायचं
आणि लाईट मला वाटतं काय माहिती छोटा मोठा लाईट होता की नव्हता. आणि मग ते बोलायचं की XYZ एक टॉपिक आपण बोलतोय ना, राइट. मध्ये बोलायचं. आणि बोलता बोलता मग मध्ये थांबलो आपण. आता मी कसं तुझ्यासोबत बोलताना कुठे अटकलो ना, तर ती लाईन मी रिपीट करतोय बरोबर. की एडिटमध्ये ती कट करू शकतो. बरोबर. तर मग तेव्हा काय व्हायचं की मला स्टार्ट टू एंड कंप्लीट करायचं होतं की ये जो मैं बोल रहा हूँ ये स्टार्ट टू एंड कंप्लीट हो जाए. हाँ, एक टेक में. हा एक टेक में, आणि ते करेक्ट. होत नव्हतं. आणि त्याच वेळेत आमचं पाणी यायचं. ओह माय गॉड! हो, मी विसरले. तेव्हा तर ते असं टंकी आणि उघडायचं आणि पाणी भरायचं हां, सगळं माडाचा होतं. टाईम असतो ना पाणी हां. यायला. मग बायको, "अरे बाबा झालं का? पाणी आलेलं आहे, पाणी भरायचं." मी म्हणायचो, "थांब ना जरा, मला करू दे. काय तू डिस्टर्ब करते?" प्रेशर. हाँ, मैं बायको, मेरी वाइफ की बहन भी आती थी, तो वो भी एकदम ऐसे, "जीजा जी शूट कर रहे हैं, टेंशन नहीं देना है." आणि मी कि यार, जैसे अभी हम देखते हैं ना टाइम कि इंटरव्यू का कितना टाइम हुआ, क्या हुआ, तो वैसे ही तब भी कि बीच में रुक ना पाए, एक साथ वन टेक मिल जाए, जी. ऐसा था, मास्टरी नहीं थी। तो वो बहुत हैप्पीएस्ट मोमेंट थे। अब जब हम याद करते हैं तो बहुत अच्छा लगता है। तो खैर वो वह उस तरीके से वीडियो बनाना शुरू हो गया। और मैं जब मेरी वाइफ के साथ तो एट घूमता दिस था। पॉइंट तुमने मोटिवेशन से एक्टिंग का नहीं, मैंने स्विच एक्टिंग, कर हाँ, दिया ना? मैंने वो 2 वीडियो के बाद ही। मैं पूछ रही हूँ, I was like, तुमने ये डिड ही नो कि राइट टाइम कब आया कि ये नहीं चलने वाला है बॉस, हम अपने इस पे आ और जाते वो हैं. इतना कॉन्ट्रास्ट था ना कि मैं जब मेरे वीडियो देखता हूँ ना, तो मेरे चेहरे पे परेशानी दिख रही है और मैं, ज़िंदगी में कुछ करना चाहते हो तो पहले पॉजिटिव सोचो। ये सारी चीज़ें होती थी। तो एक्टिंग का शुरू किया। और तब फिर मैंने सोचा कि नहीं, कोई स्टूडियो लेते हैं और वहाँ पे शुरू करते हैं। और तो मैं श्री कृष्णा बिल्डिंग के सामने से जाता था, जो फन रिपब्लिक के सामने है। और मेरे वाइफ को बोलता था कि इसी बिल्डिंग में एक स्टूडियो हम लेंगे। तो और बोले, ऐसे ही तुमने मतलब हाँ वो ऐसे ही। मैंने बोला ले लेंगे। तो उसने बोला हाँ देखो अभी क्या है, मतलब एक वाइफ जो सपोर्ट करती है पागल पति को वही है की ना ये वो, मतलब ठीक है, हाँ. ये क्योंकि रियलिस्टिक वर्सेस, करू काय बाबा याला, तू जे म्हणतो तेच हाँ करतो हाँ करेंगे आम्ही, ना, हा, हाँ हाँ. हो कर कर कर। मेरी फिर मम्मी ऐसी है, तो तुम्हारे जैसे वाइफ है ना, मेरी मम्मी है मेरी लाइफ में. क्या बात है यार, क्या। तो ये कि ये पागल है लेकिन हाँ करेंगे. हाँ सपोर्ट हाँ करेंगे। हाँ हाँ. तो तो उसने सपोर्ट किया। मैंने बोला ठीक है। फिर यूट्यूब के जो वीडियोस बनने लगे ना, तो धीरे धीरे मैंने क्या किया, जो मेरे टीचर्स आते थे, जो मैं पढ़ाता था, उसको मैंने शूट करना शुरू किया, वीडियो बनाना शुरू किया। और वो वीडियो यूट्यूब पे डालने लगा। अपलोड करने लगे. तो धीरे धीरे क्या हुआ, ऑल ओवर द इंडिया के अलग अलग स्टेट के छोटे छोटे गांव के या जो भी एस्पायरिंग एक्टर्स थे, जी. उन्होंने वीडियोस देखना शुरू किया। चालू किया. एब्सोल्युटली, क्योंकि यू मेड इट एक्सेसिबल. हाँ। आणि आई डोंट थिंक ज्यादा लोग ये किसी ने किया था, मुझे बोलो अगर कुछ कोई. थे चैनल्स। लेकिन इतने नहीं नहीं, थे ना, हाँ, अभी जैसे मैं अभी की बात करूंगी तो तो यू बहुत आर वन सारे। ऑफ द फ्यू पीपल या जिन्होंने स्टार्ट किया है. यूट्यूब पे जो टॉप 5 चैनल है इंडिया के, उनमें से अपना एक चैनल है लेट्स एक्ट। अमेजिंग. एवरीवन, व्यूअर्स प्लीज लेट्स एक्ट को देखो. ये भी इन्होंने मुझे नहीं बोला है बोलने के लिए, बट आई एम रियली, ये मैं सुनते सुनते आई थिंक मुझे लगा कि मैं शेयर करूं कि प्लीज बिल्कुल। यू नो गो ऑन दैट. इट्स अ ग्रेट प्लेटफॉर्म फॉर एवरी आर्टिस्ट एक्टर्स टू लर्न. तो वो करते 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 धीरे धीरे चैनल ग्रो होते गया, लोग आते गए, चीज़ें बनने लगी, ग्रो होने लगी। एंड फिर मैंने सोचा कि अब क्या करें। तो तब एक्टिवा जो थी, हाँ, अच्छा एक्टिवा एक्टिवा है अभी भी लाइफ में. एक्टिवा की जगह ले ली कार ने। और जो घर पे माडा का स्टूडियो था, उसकी जगह ली श्री कृष्णा बिल्डिंग ने। और वहाँ पर नीचे सतीश कौशिक का ऑफिस था, ऊपर हमारा स्टूडियो था। नो वे. एंड दिस इज हैपेंड थ्रू यूट्यूब, थ्रू विच यूट्यूब। यू स्टार्टेड कि तुमने फ्री लेसन्स स्टार्ट किया अपलोड करना, और फिर ये यूट्यूब मोनेटाइजेशन थ्रू योर फॉलोअर्स एंड सब्सक्राइबर्स, ये ऐसे तुम्हारा वहाँ से फाइनेंशियल स्टेबिलिटी, मतलब रिसोर्स एक हो गया, रेवेन्यू स्ट्रीम हो गया. वहाँ से शुरू हुआ, यूट्यूब के व्यूज़ आने हाउ लगे। अमेजिंग इज बट दैट. द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ व्हाट यू नो, कि लोग अदर स्टेट से मुंबई आने लगे। ये देख के सीख के, और लेकिन यू नो वो तुमने एक बहुत अच्छी चीज की इससे, क्योंकि एक बेस लेवल जो हम जैसे तुम उठ के आए थे, कोई नहीं, कुछ पता ही नहीं है कि क्या होता है, ये तुमने उनको दिया. मैंने व्लॉग बनाए, मुंबई में कहाँ रहे, मुंबई की कौन कौन सी जगह है, कैसे करे, क्या करे। उसके बाद टीचिंग के वीडियोस डाले। जो नॉलेज लेने के लिए मैंने 2 साल मैंने मेहनत की, बड़ी मुश्किल से वहाँ यू पहुँचा, शेयर्ड दैट. वो नॉलेज मैंने शेयर किया। एंड ऑटोमेटिकली ऐसा हुआ कि ऑल ओवर द इंडिया से लोग मेरे पास आना शुरू हो गए कोचिंग के लिए। This is very very inspiring. I am, I
फर्स्ट हँड मी आता ऐकतेय. तर मला पण ते रिएक्शन्स असे येतातच कारण की दिस इज व्हेरी नाईस आणि यू हॅव डन अ व्हेरी नाईस थिंग. सो काँग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट. व्हेरी, थँक यू. व्हेरी इट्स अ व्हेरी प्राउड थिंग आणि औरंगाबादचं मला आता हे फार एक वाटतं छान कारण की दिस इज इन्क्रेडिबल. सो काँग्रॅट्स. आता आपण जे बोलत होतो की तुझं इथे आता बाहेर बाहेर गावावरून आणि सगळ्या सिटीजवरून आउट ऑफ बॉम्बेचे लोक आता तुझ्या कोचिंगमध्ये यायला लागले. अदर स्टेटचे राईट. स्टुडंट्स हां, ते यायला लागले, ते शिकायला लागले आणि आम्ही खूप अफोर्डेबल, खूप कमी प्राईसमध्ये त्यांना शिकवायला सुरुवात केली बरोबर. आणि ते मोठं होत गेलं. कसे आता 7-8 वर्ष निघून गेले, मला कळलं नाही. कळलं नाही. आज YouTubeवर 2-2.5 हजार व्हिडिओज आहेत ट्रेनिंगचे, कोचिंगचे. अमेझिंग, अमेझिंग. यू नो व्हेरी वेल की एक व्हिडिओ बनवणं किती त्याला मेहनत लागते. एक व्हिडिओ म्हणजे एक-एक 20-20 सेकंडचा जरी असला तरी आणि तुमचे तर असे असणार आहे प्रिटी हां, वाईट पूर्ण ट्रेनिंगचेच पूर्ण व्हिडिओज. ट्रेनिंगचे. सो आय टोटली अंडरस्टँड हाऊ डिफिकल्ट इट इज. मग आता मागच्या 7-8 वर्षामध्ये की असं झालं की मी जे कोचिंग केली किंवा जे फ्री नॉलेज दिलं किंवा पेड जे स्टुडंट माझ्याकडे आले, त्या सगळ्या ब्लेसिंग्समुळे आज मुंबईत माझा स्वतःचा फ्लॅट आहे. आज स्वतःची कार आहे. मुलांना चांगलं आयुष्य देतोय. म्हणजे मुलांना असं घर असं नाही आहे की भाडा-बिडाचं. त्यांना घराच्या खाली स्विमिंग पूल आहे. त्याच सोसायटीमध्ये जिम आहे. एव्हरीथिंग सगळं काही त्यांना ते मिळालं आणि लाईफ खूप ब्युटिफुल झाली. स्टुडंट्स जे पास आउट झाले, त्यातले जे टिकले मुंबईला, ते लोकं काम करतायत. अँड नाव दे आर आय एम शुअर दे आर डुईंग मूवीज अँड वेब सिरीज आणि हे सगळं म्हणजे त्यांचं पण फ्लरिश. म्हणजे ट्रेनिंगमध्ये काय आहे की तुम्ही मुंबईला आले, तुम्ही शिकले आणि जर तुम्ही टिकले, तर तुम्ही काम केलं. टिकले इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. कारण तुम्ही ते मध्येच सोडलं ना, तर मग ते काम करत नाहीत स्टुडंट्स. सो असा हा लेट्स ॲक्टचा पूर्ण जर्नी आहे आणि जो ॲक्टर बनण्यासाठी आला होता विनय, तो आता ॲक्टिंग कोच आहे आणि कोचिंगच्या दरम्यान मग पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग असं वाटलं की विनय, तू तुला घेऊन काहीही बनवू शकतो. फिल्म बनवू शकतो, वेब सीरीज किंवा काही. इट्स अन ओपन, तुला आता सगळं ओपन आहे. ओपन मार्केट. तर मग माझा जो फ्लो येतो, कधी वाटतं गाणे बनव, मग मी गाणे बनवतो. कधी वाटतं रील बनव. Instaवर पण माझे 1-1.5 लाख फॉलोअर्स आहेत, 1,30,000. बघा आणि हे सिंगिंग मध्ये मध्ये मला वाटलंच म्हटलं सिंगरचं आपण बोललो नाहीये पण हे आता पण ते दिसतंय. ते हॉबीच आहे. म्हणजे डान्सर नाही ऍड नाही, करणार नाही. ना. डान्सिंग विन्सिंग नाही. तर म्हणजे मी सॉर्टेड है कि आपलं प्रोफेशन आहे कोचिंग करेक्ट. आणि अपन शौकिया तौर पे जब मन करे तब एक्टिंग करेंगे, जब मन करेंगे तब हम गाना भी गाएंगे. आणि ॲक्टिंगचं आता काय झालं माहिती आहे का जुईली, की आता असं वाटतं ना की आपण चॉईसचे प्रोजेक्ट करू. फॉर यू हॅव द एक्झाम्पल कंट्रोल. फॉर एक्झाम्पल एका वर्षात एक सिनेमा करू. मराठी असो, हिंदी असो. तो त्याचं बजेट जे काही असेल ते आपण लावू किंवा प्रोड्युसर असेल आणि चांगलं काम करू. उगाच काहीतरी मोठ्या पिक्चरमध्ये तुम्ही एक चपराशाचा रोल करताय. त्याचा काही यूज नाही. आणि टू गेट देअर इज ऑल्सो म्हणजे वेळ लागला है ना, कारण की हे किती महत्वाचं असतं कारण की एक ऍक्टर बनणं एक एक गोष्ट आहे पण मग तुम्हाला काय प्रोजेक्ट करायचे त्याचा पॉवर आणि कंट्रोल असणं ती खूप वेगळी गोष्ट झाली. क्रिएशनची ताकदच वेगळी आहे. मग मध्यंतरी मी एक पुस्तक लिहिलं, लेट्स ॲक्ट, आरवज ॲक्टिंग डायरी. म्हणजे जे छोट्याशा मुलं. आरव मुलाचं नाव आहे. माझा मोठा मुलगा आहे 15 वर्षाचा व्हेरी क्यूट. आणि एक आहे लॉकडाऊन बेबी. तो आहे लॉकडाऊन बेबी मध्ये वेलकम ऍड टू द लिस्ट आहे हे तर म्हणजे. तो आहे 4 वर्षाचा सरत आणि ब्युटिफुल लाईफ यार. आय एम व्हेरी हॅपी इन माय लाईफ. टचवर्ड. आणि मॅनिफेस्टेशन हॅज प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मी बघते 100%. आय एम सीइंग बिकॉज यू ऑलवेज सीन दिस, यू हॅव व्हिज्युअलाइज्ड इट. तू ह्याला तुला पाहिजे होतं आणि आय थिंक व्ह्युअर्सला हे बघा स्वप्न. मी ना 25 वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये एक मुंबईचा एक मित्र आला होता. तो एक कोर्स घेऊन आला होता, डिस्कवरी ऑफ सेल्फ. की त्या कोर्समध्ये त्याने हे सगळं शिकवलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्हारे युनिवर्स मधलं हां, एनर्जी. वाइब्स वगैरे सगळं. आणि त्यावेळेस तेवढं कळलं नाही, पण एवढं कळलं की तुम जो चाहते हो अट्रॅक्ट कर सकते. नंतर द सिक्रेट आलं, द मॅनिफेस्टेशनचा स्टडी केला. आता काय माहिती आहे का, आता मी स्वतःला एवढं पॉवरफुल समजतो की विनय, तू जो चाहता है तू सिर्फ बोल अँड वो तथास्तु. नथिंग इज इम्पॉसिबल. हाँ, तथास्तु है. अमेझिंग. फियर, डिसबिलीफ, डाऊट, ये 3 चीजें इन्सिक्युरिटी, नाहीयेच आता. वल्नरेबिलिटी हां, काही नाही आणि काहीच तुझं एनर्जी खूप काम आणि पॉझिटिव्ह आहे. थँक सो यू. म्हणजे ते रेडिएट होतं म्हणजे आता हां. ऑब्व्हियसली आपण पण फर्स्ट टाइम भेटतोय पण वाटत नाही आपण हा पहिल्यांदा हे बघ भेटलो. जरा काय असं मला असं वाटतं आपण असं कॅचअप करतोय आता. हा ठीक आहे, व्हॉट वॉज काय झालं तुझ्या लाईफ मध्ये हां. आतापर्यंत. ग्रेट. तर आता टुडे यू आर व्हेरी सक्सेसफुल. आता सगळं स्टेबल चालू आहे. व्हॉट फ्युचरिस्टिकली काय कुठे डोकं चालू आहे कारण क्रिएटिव्ह डोकं तर चालवतच असशील काय ना काय. व्हॉट आर युअर प्लॅन्स?
ॲक्च्युली काय आहे, की ज्याला ग्रो करायचं आहे लाईफमध्ये, तो ऑल्वेज ग्रोथ पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करत असतो. आता मला वाटतं ॲब्सोल्युटली. आता मला वाटतं, की माझ्या फॅमिलीसोबत मी जास्त वेळ दिला पाहिजे आणि माझी ऑफलाईन कोचिंग सुरू आहे व्यवस्थित ॲक्टिंग कोचिंग. मग मला ऑनलाईन कोचिंगला पण मोठं करायचं आहे. जे मुलं माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांना पण ट्रेन करायचं आहे. मॅनिफेस्टेशन जो मी माझ्या लाईफमध्ये अनुभवला. मी 1 महिन्यापूर्वी कारचं पोस्टर लावलं घरी आणि 1 महिन्यानंतर MG ॲस्टर माझ्या घरासमोर उभी होती. विदाऊट एनी फायनान्शियल प्लॅन, विदाऊट एनिथिंग. विदाऊट एनी स्ट्रॅटेजी आणि विदाऊट हे एनी आणि स्ट्रॅटेजी. ते मी झालं. फ्लॅटचा विचार केला. बँकेने मला समोरून ऑफर केली, की "सर इफ यू वांट लोन, इफ यू वांट एनीथिंग जस्ट लेट लेट अस नो, हम वो कर देते हैं." त्याच्या विदिन फ्यू मंथ मी माझ्या ओन स्वतःच्या घरात होतो. मैं विचार किया विनय अब बहुत हो गया, थोड़ा सा लाइफ में और ग्रो करना चाहिए क्योंकि इंडस्ट्री में भी काम करना ज़रूरी आहे जी. आणि मला तुमच्या पॉडकास्टचं आमंत्रण आलं. काय आहे हे? आय एम ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ युअर मॅनिफेस्टेशन. आणि या बट अगेन इट्स अ अपॉर्च्युनिटी फॉर आय मी. एम सो थँकफुल फॉर यू टू कम हिअर अँड शेअर. आणि मला एवढं तू आज खूप शिकवलंय. मी खूप शिकली आहे तुझ्याकडून. सो थँक यू फॉर दॅट. माझं मराठी अटकतंच अजून पण. और यू नो नाही ग, भावना पोहोचतात. हां, तेच मराठीत थोडं ते बस न झालं. ण त्यातले आपण नाहीये. हां. है ना? म्हणजे हे शुद्ध म्हणजे योग्य किंवा अटकत बोलणे म्हणजे चूक, ते काहीच नाहीये. मजा भावना आली मला. पोहोचल्या पाहिजे. बस पोहोचली ना, तुला समजतंय मला कसं फील होतंय. नो, सो थँक यू. आणि मला ना थोडंसं ऑब्व्हियसली मी व्ह्युअर्सला तर सांगितलंच आता, की लेट्स ॲक्ट YouTubeवर सबस्क्राईब करा आणि इट्स गोना बी व्हेरी हेल्पफुल. व्हॉट वुड यू लाइक टू से, जे आता जर आपले व्ह्युअर्स असतील, जे हे इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि हे स्ट्रगल करतात आहे किंवा दुसऱ्या स्टेट्सवरून बघतात आहे, वो देख रहे हैं एंड दे ऑल्सो काइंड दिस इज नॉट समथिंग कि जो आपने इतने साल पहले चालू किया है वो आज भी रेलेवेंट है और ज़्यादा रेलेवेंट है, जो आप ऑनलाइन का बोल रहे हो कि आपका ऑनलाइन रीच होना चाहिए. सो व्हाट मैसेज वुड यू लाइक टू गिव दीज यंग नॉट इवन यंग, एव्हरीबडी. हां. anybody and everybody who wants to come to Bombay and start over, because मला माहिती है आपके so far जर्नी से मैंने वही देखा है कि you've had to start over many times and you या don't and I relate to that, he starting over, क्योंकि लोगों को बहुत लगता है कि बॉम्बे आ गए फिर वापस नहीं जा सकते, फिर you don't want to feel stuck when you felt like तुला औरंगाबादला परत जावं लागेल, तू गेलास. बरोबर. अँड आय थिंक हे मला खूप आवडलं ह्या पूर्ण स्टोरीमधून, कारण खूपदा तू स्टार्ट ओव्हर टू गेट हिअर, असंच नाही हे जर्नी, आणि ट्रू, दॅट ट्रू. जर्नी मेक्स इट ब्युटिफुल. कारण हे सगळे स्टोरीजला जे डॉट्स कनेक्ट झाले आहेत फॉर यू टू बी हिअर, मला नाही वाटत एनी अदर वे इट वुड हॅव बीन और यू वुड हॅव वॉन्टेड. युअर अप्रिशिएटिव्ह ऑफ हाऊ युअर स्टोरी इज. आणि हे सगळ्या व्ह्युअर्सचे वेगळे वेगळे स्टोरीज असणार आहे, जस्ट लाईक यू, जस्ट लाईक मी. सो व्हॉट इज दॅट युड लाईक टू से? मला एक वाटतं ना, की आपल्याला जे करायचं आहे ना आयुष्यात, आपण तेच करावं. सगळ्यात महत्त्वाचं. कारण तुम्ही 20 वर्षाचे असाल, तर तुमचं 40 वर्ष तुम्ही काहीतरी काम करणार आहात. बरोबर. आणि लग्न, बायको, एक टिपिकल काम, घर, कार हे तर कुणीही कमवेल. पण त्या कामामध्ये तुम्ही कसं रमणार, जे तुम्हाला करायचंच नाहीये, जे तुम्हाला आवडतच नाहीये. तर माझं म्हणणं आहे, की कम्फर्ट झोन तोडा. वेळोवेळी कम्फर्ट झोन तोडा. एज काहीही असो. डझंट मॅटर. म्हणजे एज मी डझंट मॅटर गाईज. मी ज्या एजमध्ये मी औरंगाबाद सोडलं, संभाजीनगर सोडलं, त्यावेळेस माझ्या बरोबरीचे मित्र म्हटले, "पागल हो गया है. अब कहाँ खुद का करियर कहाँ देख येतं ना रहा है?" ऐकण्यात, हां. खूप येतं ना हे, जेव्हा युअर ऑन द राईट पाथ, मला असं वाटतं खूप लोक म्हणतील की पागल आहे हा. आपण 30 क्रॉस करतो, लोकं म्हणतात, "हो गया अभी." कभी अभी तू घर हां. अपना ये ले, नौकरी कर या आता घर गाडी ले, पैसा स्टेबल जमा, स्टेबल स्टेबिलिटी. काहीतरी कर. तर हां. त्या कम्फर्ट झोनमध्ये निघून आपण नवीन-नवीन चॅलेंजेस घेतो, पुढे जातो. माझ्या चॉईसचं आयुष्य मी जगतोय का? मी एकच प्रश्न विचारतो स्वतःला. आणि चॅलेंज युअरसेल्फ, हां. है ना, की करू शकतो, करू शकतो, का का नाही नाही करू करू शकत? शकत? फक्त ते जे चॅलेंजेस असतात, जे आपण आता मागच्या 1 तासामध्ये चर्चा केली, हे सांगणं आणि फेस करणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्या आपण करतो. आज मी तुझ्यासोबत बसलोय, माझी स्टोरी शेअर करतोय. ही एक प्राउड मोमेंट आहे माझ्यासाठी, की आपण शाहरुख खान नाहीये, आपण बच्चन नाहीये, पण आपण जिथून आलो, तिथले शाहरुख बच्चनच आहे आपण. आणि आपली पण तो स्टोरी आहे बस, आणि इन्स्पायरिंग आहे, मोटिवेटिंग आहे, आणि हेच सगळ्यांना ऐकायला आणि रिलेट करायला किती इम्पॉर्टंट आहे. कारण सगळ्यांमध्ये हे आहे, आपल्या 100% सगळ्यांमध्ये आहे. आपल्याला त्याला फक्त यू हॅव टू लुक विदिन यू अँड देन यू हॅव टू वर्क टुवर्ड्स इट, अँड यू शुडंट बी स्केर्ड. कारण मला असं वाटतं नथिंग फिअर या इतक्या लोकांचा, डोंट लेट फिअर होल्ड यू बॅक. कारण आपल्याकडे ऑलरेडी एक्सटर्नल खूप फॅक्टर्स आहेत. मनी होल्ड्स यू बॅक, दिस होल्ड्स यू बॅक, दॅट होल्ड्स यू बॅक. पण एक फिअर आहे ना, तो मला असं वाटतं आपण कंट्रोल करतो त्याला. आणि 100% आय सी यू की तू इतका ब्रेव्ह आहेस, की तू इतक्या मल्टिपल टाइम्स जेव्हा स्टार्ट ओव्हर, त्याच्यासाठी खूप करेज लागतं.
खूप करेज लागतं. करेक्ट आहे. पण मला सपोर्ट म्हणजे फॅमिली, वाईफ आणि यांचा तुला सपोर्ट चांगले मिळाला, पार्टनर हां, ते जरुरी आहे. तो है होता. ना? माझ्यासाठी माझी मम्मी आणि आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, एक वेडेपणा जो आपल्यात असतो ना, एक तो वेडेपणा जो आपल्याला थांबवत नाही, जो म्हणतो गो अहेड, कर कर गुजर. आणि तुझा चाइल्ड, इनर चाइल्ड. हां, कारण तू पण लहान 12 वर्षाचा तू जेव्हा तुला हे सगळं करायचं होतं अँड आय फील अ लॉट ऑफ अस ना वी गेट लॉस्ट इन करेक्ट मी इफ आय एम रॉन्ग मुझे असं लगता है की टू बिकम एन अडल्ट आणि मग रिस्पॉन्सिबिलिटी आपण ना पण ते इनर चाइल्ड आपण मारून टाकतो. मारून टाकतो. आणि त्या इनर चाइल्डलाच माहिती असतं की तुम्हाला काय करायचं आणि तुम्हाला काय आवडतं. का बरं आपण नेहमी म्हणतो की लहानपणी काय आवडायचं करायला आणि विथ रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लाईफ आय थिंक वी जस्ट फॉरगेट. सो आय थिंक ऑल ऑफ अस शुड कारण मला पण की मला लहानपणी डान्स करायला आवडायचं. मला लहानपणी ॲक्टिंग करायला आवडायचं आणि मग काय झालं ह्याला? पुढे सो काय झालं? हां, करेक्ट. तर आय थिंक तुम्हाला फार एक माझ्यामध्ये पण इन्साईट दिली आणि आय एम शुअर ऑल द व्ह्युअर्स आर गोइंग टू अप्रिशिएट इट की लुक विदिन आणि जे आवडतं ते करा. 100%. आणि मी अजून ॲप्रिशिएट करेल तुझ्या मम्मीला. जसं तुम्हाला सांगितलं ना, की माझी मम्मी मला सपोर्ट करते. सेम वे माझी पण आई आहे, जी नेहमी म्हणजे ती गुरुच आहे, की इनडायरेक्टली गुरु आहे. मी रोज 1-2 तास तिला बोलतो, फोन लावतो. सेम. हां, म्हणजे आम्ही इथल्या इथे जरी वेगळ्या घरात तरी आमचं रोजचं असं बोलणं असतं जसं मी लंडनला आहे आणि ती इथे पण ते शेअर करायचं गोष्टी लाइक आय लव्ह दॅट. सो हॅट्स ऑफ टू युअर मम्मी ऑल्सो आणि कारण मम्मीज प्ले सच अन इम्पॉर्टंट खूप रोल खूप इन आवर इम्पॉर्टंट. लाईफ. निस्वार्थी प्रेम आहे. त्यांना तुम्ही बरोबर आहात, चूक आहे माहिती नाही. त्यांना एकच माहिती आहे, की माझं बाळ आनंदी असलं पाहिजे. बस आणि काय तू बेटा तू जेवला का? झोपला का? हे 2-3 क्वेशन्स खूप स्टँडर्ड असतात, की बस कारण झोप आणि जेवण असतं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे खुश राहा आणि खुश. काही पण कर, पण खुश राहा. सो दॅट इज ब्युटिफुल. तो म्हणजे तुझ्या मम्मीला आय वुड लव्ह टू मीट. नक्कीच. प्लीज कारण आता तर यायचंच आहे स्टुडिओला. नक्कीच, सो नक्की. घेऊन ये नक्की. माझ्या मम्मीला आणि तुझ्या मम्मीला भेटू दे थोडं. आणि आय वुड लव्ह टू मीट युअर पार्टनर. मेरी कारण वाइफ मला पाहिजे असा पार्टनर, जो मला असं मी आता बोलून टाकते कॅमेरावर. मला असाच पार्टनर पाहिजे. मला लोकं विचारतात, "कोण पाहिजे, कोण पाहिजे?" आय वाज लाइक आता मी जी स्टोरी ऐकली आहे ना, आय वाज लाइक मला असाच पार्टनर अरे पाहिजे जे यार! क्या बात की है! म्हणजे जुईली वेडी आहे, पण आपण म्हणू, "हो, चला करूया." हाँ, आहे ना? वही तो चाहिए. खूप और क्या इम्पॉर्टंट चाहिए? आहे. मग आपण मला खूप इन्स्पिरेशन तू मोर दॅन वन वेज दिलं. हे तर मला माहिती पण नव्हतं, की मी हे विचार करेल. सो थँक यू सो मच आणि थँक यू सो मच विनय फॉर बिंग इतका रॉ आणि अनफिल्टर्ड. म्हणजे हे असं ऑब्व्हियसली व्ह्युअर्सला पण माहीत नसेल, पण माझा फॉर्मॅट असाच आहे, की आपण काही तयारी नाही करून येत तयारी नाही आणि करत. मी तुला फर्स्ट टाईम भेटली पण मला एक गोष्ट, की तू जे म्हटलं वाटतच नाही फर्स्ट टाईम भेटलोय आणि आता दिस इज जस्ट द बिगिनिंग ऑफ समथिंग बिकॉज आय थिंक हे भेटणं इज नॉट जस्ट फॉर पॉडकास्ट अँड आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर अस टू हेल्प आउट मोर आणि ॲज अ स्टुडिओ as me being here, please let me know how I can help with your students and whatever we can do together. I think let's do something really nice. So I'd really be very very open to helping and working out. आणि मला खूप आनंद झालाय की तू आज इथे आलाय. आनंद शब्द मी वर्षात यूज केला नसणार आहे. सो थँक यू सो मच. सेम आहे यार. आणि मला पण सांगायला आवडेल, हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. मला बरेच जण इन्व्हाइट करतात, पण मी ना खूप म्हणजे मला असं वाटतं, अभी क्या ही किया है हमने, क्यों जाए? पण तू जेव्हा म्हणजे आपलं बोलणं झालं ना, तर मला इच्छा झाली की नाही मी जायला पाहिजे. आणि मला खूप छान वाटलं. मला तुझ्यासोबत बोलताना असं नाही वाटलं की मी एका पॉडकास्टवर आलोय. असं वाटलं एक मैत्रीण बसलेली आहे आणि मला ती संधी देते की विनायक बोल, सांग तुझ्याबद्दल. बता मला भाई. सांग की मला हां. माहिती ओळखू दे कोण है विनय आणि आई थिंक आई होप आवर व्यूअर्स कि आपको आज विनय कौन है और विनय का जर्नी क्या है आज आपको पता चला है. देखो, मुझे इनके शो में आके बहुत मज़ा आया। मुझे अभी भी लग रहा है कि मैं 2-3 घंटे और बैठ के बात कर सकता हूँ। बस चाय-कॉफ़ी चाहिए होगी, और वो हम करेंगे वो लेकिन देंगे। हाँ और और हाँ, ये जो चैनल है बहुत अच्छा काम कर रहे हैं, तो सब्सक्राइब करो, इस वीडियो को लाइक करो और मेरी जो स्टोरी है वो सुन के आपको कैसे लगा उसके बारे में कमेंट्स में भी ज़रूर लिखना। lovely lovely thank you so much Vinay again thank you everyone who's watching the episode please do like share subscribe आज मैंने बहुत ट्राई किया है हिंदी मराठी में बात करना so please appreciate that and thanks to Vinay for being my partner in crime and like making this episode really really great so thank you so much थैंक यू so much।